मी म्हटलं क्रांतिकारी जय भीम. मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही. मी फक्त बाबासाहेबांबद्दल काहीतरी लिहिले ते तुमच्या समोर सादर करेन. अनेक वर्ष चातुर्वर्ण व्यवस्थेच्या नावाखाली अन्याय सहन करणारे समाज बांधव, ज्यांना खायला भाकरी, प्यायला पाणी आणि चालायला रस्ता सुद्धा मिळणे कठीण होते, अशा दीनदलितांच्या व्यथादान त्यांच्या अश्रू पुसण्याचे काम कोणी केले? तर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केले. बघा, वत अंधरलेलं जीवन नव्हतं काही वरी कोणी अन्याय सहन केले माझ्या समाज बांधवांनी. कोण करेल उद्धार, प्रश्न पडला जगाची देशा उजाडला सोन्याचा सौदा या प्रेमची. या जगातला अंधार दूर करण्यासाठी आई भीमाईच्या पोटी जन्माला आणून तेव्हा प्रार्थना झाली आपल्या समाजाची प्रगती आहे. भीमाच्या पुढं संकट सगळे मोठी, पण ही संकट ज्यालाची ताकद मनगटात होती. तरी समाजाचे म्हणून वर्गाच्या बाहेर बसवलं, पण त्या देवरायाने आपल्या बुद्धीच्या द्वारावरती संविधान लिहिलं. प्रत्येक मानवाला मानवाचे हक्क त्याने दिले, प्रत्येक अन्यायाविरुद्ध त्याने आवाज उठवला. मनस्फूर्तीचा दखल करून जातीवादी पेटवला, महिलांना दिला त्याने पुरुषांचा मान. हक्क आहे लोकांचा फक्त माझा समाज बदलवणाऱ्याला पण राहतो का नामाटा ते करतो हाव समोर. इस्त्रीच्या कपड्याशिवाय दिन जात नाही आपला माझ्या बाबासाहेबा मुलं घडलं. बाबासाहेब मुलाच्या वर सुद्धा बुटात राहिले बाबासाहेब नेहमी आज भले भले सुद्धा त्यांच्या चरणावरती. ज्ञानाचे प्रतीक बाबासाहेब आंबेडकर, माझा साष्टांग नमस्कार चरणावरती, त्याच्या चरणावरती. धन्यवाद. जय भीम.